सध्या मी गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे. देशातले शिक्षक लोक आहेत जे आपली पुढची पिढी घडवणार आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग करायचं काम मला मिळालेलं आहे. परीक्षा पोस्टपोन झाली का तर कोविडमुळे. तर तो पूर्ण वर्ष असं म्हणजे मोस्टली सगळे विद्यार्थी आपले डिप्रेशनमध्ये होते. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी विनायक मिटे आपल्या सर्वांचं स्टेपअपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत खास चर्चेमध्ये आहेत अश्विनी नेमाडे मॅडम. 2020च्या कोविडमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये राज्यसेवेतून त्यांना उपशिक्षणाधिकारी ही पोस्ट मिळाली होती आणि सध्या त्या गट शिक्षणाधिकारी म्हणून पोस्टेड आहेत. तर त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया, त्यांची अभिप्राय जाणून घेऊयात. तर मॅडम, आपल्या ह्या खास चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. मॅडम, तुमचं गाव किंवा तुमचं जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. मी बेसिकली रायखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला, म्हणजे अकोल्यातून येत आहे. आणि जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होती तेव्हा माझे जे फ्रेंड्स होते, अकॅडमिकली मी बऱ्यापैकी छान होते. त्याच्यामुळे ते मला नेहमी म्हणायचे का तू MPSC का ट्राय करत नाही. तिथून मला MPSCबद्दल माहिती पडलं की आपण MPSCची एक्झाम काय आहे किंवा काय. नंतर मग मी सिलेबस वेबसाईटवर जाऊन बघितला आणि अभ्यासाला सुरुवात केली. तरी पण एकदम असं काय वाचावं, कुठले पुस्तकं वाचावे एवढी आयडिया नव्हती. तरी सुरुवात केलेली होती आणि नंतर मला PITC प्री IAS ट्रेनिंग सेंटर आहे जे महाराष्ट्रात आहेत, बरेच 6 ते 7 आहेत. तर मी ती एक्झाम दिली प्री IAS ट्रेनिंग सेंटरची आणि माझं तिथे सिलेक्शन झालं. त्यानंतर तिथे आपल्याला स्टायपंड मिळतं आणि तिथे आपली राहण्याची व्यवस्था होते आणि तिथे छान लायब्ररी होती. तिथून मला एक चांगला बूस्ट मिळाला. नंतर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, नंतर आपला सिलेबस, ते आपला ट्रँगल आहे अभ्यासाचा, तो जसं PYQ आणि सिलेबस आणि सिलेक्टेड बुक, म्हणजे आपल्याला आपण जे पुस्तक घेणार आहे, जसं आता बेसिक सायन्सचं पुस्तक आहे, एकच पुस्तक आपल्याला 10 वेळा वाचायचं आहे, 10 पुस्तकं वेगवेगळे वाचण्यापेक्षा. त्यामध्ये मी छान अभ्यास केला. तरी पण या दरम्यान एक राज्यसेवेचा पेपर येऊन गेला होता. मी प्रिलिमसुद्धा, म्हणजे पहिले 2 अटेम्प्ट असे झाले माझे की मी दोन्ही अटेम्प्टमध्ये प्रिलिमसुद्धा क्वालिफाय केली नव्हती. पण नंतर जेव्हा मी तिसरा अटेम्प्ट दिला तेव्हा एकाच वेळेस माझी प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही एकाच फ्लोमध्ये झालं होतं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की कोणी म्हणजे प्री बऱ्याचदा क्वालिफाय होतो, मेन्समध्ये अटकतो, कोणी मेन्स होते इंटरव्ह्यूमध्ये अटकतं. तर माझं सुरुवातीला प्रीमध्ये मी स्टक झाली होती आणि नंतर मग फ्लोमध्ये मेन्स आणि इंटरव्ह्यू माझं झालं. ओके. आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा कॉलेज कुठून केलं? बेसिकली म्हणजे माझे आई वडील शेतकरी आहेत, पण माझ्या आईची खूप इच्छा होती नेहमीपासूनच की मी लाईफमध्ये काहीतरी केलं पाहिजे. तर ती नेहमी बूस्ट करायची का तू काहीतरी कर आयुष्यात म्हणून. आणि मी BSc करत असताना अकॅडमिकली मी MSc आणि नेट सेट करण्याचा विचार करत होते. पण नंतर सडनली MPSCकडे शिफ्ट झाली आहे आणि नंतर मला खूप चांगलं फ्रेंड सर्कल मिळत गेलं. नंतर आपल्या सारथी, टार्टी आणि बार्टी यांच्या एक्झाम होत असतात. तर मी ती एक्झाम दिली नंतर आणि त्यामार्फत मला सारथीच्या एक्झाममधून एक क्लास मी जॉईन केला आणि त्याच्यानंतर अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा मी एकटी अभ्यास करत होती तेव्हा मला खूप न्यूनगंड यायचं की आपण खरंच योग्य दिशेने जात आहे का, आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे का. पण जेव्हा क्लासमध्ये जेव्हा टेस्ट सिरीज व्हायला लागली तेव्हा मी बघितलं की टेस्ट सिरीजमध्ये मला सर्वात जास्त मार्क्स मिळायला लागले. तेव्हा कुठं माझा कॉन्फिडन्स वाढला की अरे नाही, आपण काहीतरी करू शकतो आणि आता हे एक चांगली पोझिशन, आपल्याला नक्कीच चांगली पोस्ट मिळू शकेल म्हणून या सगळ्यामधून. ओके ओके, नाईस. तर मित्रांनो, 2 महत्त्वाच्या गोष्टी ह्यातून समजतात. एक म्हणजे सोर्स किंवा कंटेंट जो आहे ना, तो अजिबात त्याच्या मागे धावू नका. कारण रिव्हिजन ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यातूनच मल्टिपल रिव्हिजन्स नंतर तुम्हाला तुमचा चांगला पर्स्पेक्टिव्ह बनत जाईल आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्मविश्वास. जसं मॅडमनी सांगितलं की टेस्ट सिरीज देत असताना किंवा एक्झाम देत असताना त्यातून जो स्कोर मिळायचा, तर तो एक कॉन्फिडन्स बूस्टर असतो. तर नेहमी जे मोटिवेशन किंवा सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो कधीच लूज करायचा नाही. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतात. मॅडम, तुमच्या सिलेक्शन नंतर किंवा जो आपण प्रिफरन्स फॉर्म वगैरे भरतो इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा मेन्स एक्झाम पास झाल्यानंतर, तर तुम्ही उपशिक्षणाधिकारी ही पोस्ट का निवडली? त्याआधी असं झालं की आमची जेव्हा एक्झाम, आता टेस्ट सिरीज वगैरे देणं चालू होतं, अभ्यास सुरू होता
आणि परीक्षा एकदम तोंडावर आली होती. एका आठवड्यात परीक्षा होणार होती आमची आणि परीक्षा पोस्टपोन झाली. का तर कोविडमुळे. 2020ची परीक्षा मग आम्हाला 1 वर्ष गॅप झाला. हो. 2021ला झाली. हो. तर तो पूर्ण वर्ष असं म्हणजे मोस्टली सगळे विद्यार्थी आपले डिप्रेशनमध्ये होते किंवा आता काय करावं हो. किंवा सगळं जगच अनसर्टनिटीमध्ये होतं की खरंच आपणच स्वतः वाचणार आहे की नाही, मग MPSC द्यायची किंवा काय करायचं असं सगळं चालू होतं. पण जे पण विद्यार्थी किंवा मी सुद्धा की ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही कॉन्स्टंट राहिलो आणि अभ्यास केला, तो मला खूप म्हणजे अपॉर्च्युनिटी सारखं झालं माझं. मला तो 1 वर्ष मिळाला तर तेव्हा मी माझं जे पण राहिलेलं होतं किंवा जो पॉईंट वीक होते किंवा आता असं की जो अभ्यास करायचा राहिलाय त्याच्यावर मी भरपूर काम केलं आणि असं 1 वर्ष करत असताना नंतर लगेच 2021ला परीक्षा झाली आणि ती प्रिलिम मी सहजतेनं क्वालिफाय झाली. नंतर मेस पण मी छान मार्क्स घेऊन क्वालिफाय झाली. पण इंटरव्ह्यूची वेळ आली होती. इंटरव्ह्यूच्या वेळेस मला खूप न्यूनगंड होता की आपल्याला बोलता नाही येणार आणि आपण ही एक्झाम क्वालिफाय करू शकत नाही. म्हटलं आता इंटरव्ह्यू. तेव्हा मी दिलीप सरांकडे गायडन्ससाठी आली होती स्टेपअपला. तेव्हा मी सरांना म्हटलं होतं की नाही मी करूच शकत नाही म्हटलं सर आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन, कारण की खूप मला म्हणजे मी बोलणारच नाही तिथे इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर. पण सरांनी मला खूप समजावलं, कॉन्फिडन्स दिला आणि नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखाली इंटरव्ह्यू दिला आणि मला इंटरव्ह्यूमध्ये खूप छान मार्क्स मिळाले आणि माझं सिलेक्शन उपशिक्षणाधिकारी म्हणून झालं आणि आता मी सध्या गट शिक्षणाधिकारी म्हणून तालुका देवडी जिल्हा वर्धेला कार्यरत आहे. ओके. तर ह्याच अनुषंगानं दिलीप सरांशी जो संपर्क होता तो इंटरव्ह्यूच्या वेळेस आला की तुमच्या प्रिपरेशनमध्ये? हां, प्रिपरेशनमध्ये सुद्धा आता आपल्याला माहिती आहे की मुख्य परीक्षेमध्ये HRD हा विषय आहे हो. आणि तो विषयच आपल्याला पोस्ट मिळवून देतोय आणि सरांचं पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही सर्व सरांच्या सोबत कनेक्टेड होतोच आणि त्याचा खूप फायदा झाला. आणि सरांचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सर नेमकं प्रश्न कसे टॅकल करायचे किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसताना त्याचं उत्तर आपण कसं गेस करायचं किंवा लेट इट बी कुठलं क्वेश्चन असेल की खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा तो आता सोडून द्यायला पाहिजे, त्याच्यावर आपला वेळ वाया नाही घालायला पाहिजे, या सगळ्या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्हाला सांगत होते आणि स्टेपअप्स सोबत माझा बराच कॉन्टॅक्ट. प्रिपरेशन फेज मध्येच तुमचा संपर्क आला सरांशी. ओके ओके, नाईस. तर ह्या प्रिपरेशन फेज मध्ये एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी मुलींना सतावत असतो, तो म्हणजे अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य. तर ह्यामधला बॅलन्स साधणं कसं शक्य झालं तुम्हाला? अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य म्हणजे अभ्यास म्हणजेच माझ्या मते तेव्हाच्या काळात जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा आपला अभ्यासच हे आपलं वैयक्तिक आयुष्य असलं पाहिजे आणि आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढा जास्तीत जास्त अभ्यास करू शकू तेवढा आपण केला पाहिजे ॲज अ MPSC ॲस्पिरंट म्हणून. ओके ओके. तर आता तोच वर्क लाईफ बॅलन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्न की आता सिलेक्शन झाल्यानंतर किंवा तुम्ही आता पोस्टेड आहात, तर आता सध्या वर्क लाईफ बॅलन्स कसा आहे, तो शक्य होतो का साधणं? सुरुवातीला माझी पोस्ट मी सध्या म्हणजे उपशिक्षणाधिकारी म्हणून जरी मला नियुक्ती मिळाली असली तरी सध्या मी गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि काम करताना खूप म्हणजे जो आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्या डोक्यात नेहमी असतं की आपल्याला समाजाची सेवा करायची आहे किंवा समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं ते आपण केलं पाहिजे. आणि मला जी पोस्ट मिळाली आहे ती तर खूप नोबेल आहे. मी तर नेहमी माझ्या शिक्षकांना म्हणत असते की जसे आपले जवान आहेत जे सरहद्दवर जाऊन आपली सुरक्षा करतात तसेच आपल्या देशातले शिक्षक लोक आहेत जे आपली पुढची पिढी घडवणार आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग करायचं काम मला मिळालेलं आहे. हे तर माझं खरंच सौभाग्य आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये जाणं, ते तपासणी करणं किंवा नवीन शाळेला मान्यता द्यायची असेल किंवा शाळेमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन लावायचे आहेत किंवा शाळेला पाठ्यपुस्तकं पुरवायचे आहेत, विद्यार्थ्यांना विविध योजना पुरवायच्या आहेत, विद्यार्थ्यांना कसं चांगलं नॉलेज भेटेल आणि ते त्यांच्या जीवनात पुढे जातील, कशी आपल्या देशाची प्रगती होईल, या सगळ्या गोष्टीमध्ये माझा वाटा आहे. याचा मला खूप छान अभिमान वाटतो. खूप खूप सुंदर विचार मॅडम. मॅडम एक थोडासा असा एक जो महाराष्ट्रासमोर किंवा भारतासमोर असा प्रश्न आहे की बऱ्याच ज्या सरकारी शाळा आहेत किंवा मराठी शाळा आहेत तर त्या बंद होतात, ठीक आहे. तर ह्याचं वास्तव किंवा ह्याचं कारण किंवा ह्याच्या पाठीमागे किंवा तुम्हाला काय वाटतं, काय उपाय काय असला पाहिजे ह्याच्यावर? नाही म्हणजे बंद होत आहेत असं दिसत असलं तरी आता मी माझ्या तालुक्यामध्ये बऱ्याचदा बघते की मुलं कॉन्व्हेंटला जातात, 1-2 वर्ष थांबतात, नंतर बऱ्याचदा काय होते की मुलांचे आईवडील तेवढी फीज कॅरी करू शकत नाही, त्याच्यामुळे मग ते पुन्हा आपल्या शाळेत येतात किंवा आपल्या शाळेमध्ये आम्ही आपल्या जे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, आपण विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देतो, पाठ्यपुस्तक, सॉक्स, बुक्स आणि चांगलं शिक्षण म्हणजे आपले जे शिक्षक
शिक्षक आहेत ते वेल क्वालिफाईड शिक्षक आपण नियुक्त केलेले आहेत तिथे, त्याच्यामुळे आपलं शिक्षण उत्तम आहे. आणि आता माझ्या तर तालुक्यात सर्व शाळा चालू आहेत आणि म्हणजे मोस्टली 100 शाळा माझ्या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आहेत आणि उत्तमरित्या चालू आहेत सर. म्हणजे हे ऐकायला खूप छान वाटतं मॅडम. अशाच म्हणजे फक्त तुमच्याच तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या Yes, तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असावी अशी मी आशा व्यक्त करतो. मॅडम आता जसं तुम्ही एक महिला विद्यार्थी होता तर आता सध्या ज्या मुली आहेत किंवा जे ऍस्पिरंट्स आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? माझ्या तर सर्व मुलींना, सर्व जे ॲस्पिरंट आहेत किंवा जे MPSC करत नाहीत त्यांना सर्वांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणे खूप काळाची गरज आहे आता. आणि सगळ्या मुलींनी जोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये काहीतरी करत नाही, काहीतरी अचीव करत नाही, सेटल होत नाही, तोपर्यंत लग्न करायचं नाही. सर्वात आधी तुम्ही काहीतरी बना आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या लाईफचा दुसऱ्या फेजला सुरुवात करायला पाहिजे. ओके ओके, व्हेरी व्हेरी नाईस थॉट. मॅडम आता सध्या तुम्ही म्हणजे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून तुमचं काम चालू आहे किंवा गट शिक्षण अधिकारी म्हणून, तर तुमची आता भूमिका काय असते किंवा तुमच्या जबाबदाऱ्या काय असतात? अच्छा. जेव्हा मी ॲज अ गट शिक्षणाधिकारी म्हणून पूर्ण तालुका माझ्या अंडर आहे. शिक्षण विभाग म्हणजे आता विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू झाल्या आहेत नुकत्या, तर शाळा प्रवेश उत्सव घ्यायचा आहे. म्हणजे मुलांना पहिल्या दिवशी शाळेत येताना तेवढा उत्साह वाटला पाहिजे. त्यासाठी नवीन नवीन काय करता येईल, म्हणजे आम्ही अक्षरशः मुलांना प्रभात फेऱ्या काढल्या, त्यांना गाडीत बसून शाळेत नेलं की त्यांना चांगलं वाटलं पाहिजे, ते रोज शाळेत आले पाहिजेत. आणि रोज म्हणजे पहिल्या वर्गात असणाऱ्या मुलं प्रत्येक गोष्टी आम्ही इंटरॅक्टिव्ह पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे पुस्तकात आहे ते प्रत्येक गोष्ट आपण इंटरॅक्टिव्ह कशी घेता येईल किंवा मुलांना जास्तीत जास्त कसं समजेल याकडे आमचा भर असतो. तसेच प्रत्येक शाळेला व्हिजिट करणं, म्हणजे मी मोस्टली ट्राय करते की माझ्या तालुक्यात जेवढ्या शाळा आहेत, आता पूर्ण 170 शाळा आहेत माझ्या तालुक्यात, तर त्या सर्व शाळांना मी व्हिजिट केली पाहिजे किंवा त्या शाळेमध्ये काही कमी असेल तर ते तशा सूचना मी त्या शिक्षकांना देते किंवा आमच्या शासनाकडून, म्हणजे शासन म्हणून आपण एक काय तिथं प्रोव्हाइड करू शकतो, कशाची कमी आहे का, कुठे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, इमारत खराब झाली आहे का किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी तिथे शाळेत जाऊन चौकशी करून पाहून नंतर त्याच्यानुसार आपण ते शासनाला कळवतो आणि त्याच्यानुसार आपलं छान इम्प्लिमेंटेशन होत असते आणि अशा पद्धतीने आपली एज्युकेशन सिस्टीम काम करते. खूपच म्हणजे मोठी जबाबदारी हे ग्राउंड लेवलवरती. म्हणजे जसं शहरांमध्ये इतका पाहायला मिळत नाही लोकांना, की म्हणजे आता चांगल्या खाजगी शाळा आहेत, मोठमोठ्या शाळा आहेत, इव्हन त्यांना ने आण करण्यासाठी मोठमोठ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस वगैरे असतात, पण ते सर्व आमच्या अंडरमध्ये येते. म्हणजे ते ट्रान्सपोर्ट जे चालू आहे ते व्यवस्थित मुलं शाळेत पोहोचत आहेत का, त्या व्यक्ती जो ट्रान्सपोर्ट करून नेतोय त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का नाही, हे सर्व चेक करणं, ते सगळा रेकॉर्ड मेंटेन करणं. म्हणजे उद्या विद्यार्थी खरंच शाळेतून सुटून घरी जातो की नाही, हे जोपर्यंत तो घरी जात नाही तोपर्यंत ती आमची जबाबदारी असते. हो, म्हणजे एज्युकेशन सिस्टम जो हा रथ आहे शिक्षणाचा, म्हणजे खेड्यापाड्यातला, ग्रामीण भागातला, तर खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आणि कदाचित तुमच्यामुळेच ही सिस्टम चालू आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 5वी 8वीच्या शिष्यवृत्तीच्या एक्झाम झाल्या. मी माझ्या तालुक्यात खूप छान उपक्रम राबवला होता आणि पूर्ण वर्धा तालुक्यामधून वर्धा जिल्ह्यामधून देवळी तालुक्यामधले सर्वात जास्त विद्यार्थी 5वी 8वीच्या स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट झालेले आहेत माझ्या तालुक्यातून. आणि आणखीन एक मी स्वतःहून असं की माझ्या तालुक्यातल्या मुलांनी जपानी शिकलं पाहिजे किंवा त्यांना इंटरनॅशनल गोष्टी माहिती पडल्या पाहिजे किंवा त्यांचं, आपल्याला मी तर एकापेक्षा जास्त भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपली मेमरी स्ट्रॉंग बनते आणि त्यांना हे एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे की जीवनात आपण म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा काहीतरी करू शकतो. यासाठी मी माझ्या तालुक्यामध्ये, देवडी तालुक्यामध्ये, की सर्व मुलं जपानीज भाषा बोलले पाहिजे यासाठी मी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि आमचे भरपूर व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये मुलं खूप छान जपानीज मध्ये कन्व्हर्सेशन सुद्धा करत आहे. ओके, सो नाईस टू हिअर दॅट मॅम. आता तुमच्या ह्या सर्व्हिसमध्ये आता जवळपास 5 ते 6 वर्ष झाली तुमच्या सर्व्हिसमध्ये ओव्हरऑल, तर एखादी अशी घटना किंवा एखादा असा क्षण होता जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही तुमच्या मला आयुष्यामध्ये? तर म्हणजे माझे विद्यार्थी जेव्हा सक्सेसफुल होतात किंवा जेव्हा आता ते बघा 5वी 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाली किंवा नवोदयमध्ये माझ्या तालुक्याचं नाव झालं, हेच माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण असतात तेव्हा. ओके ओके. आता एक शेवटचा प्रश्न मॅडम, जो मुलींसाठी आहे, तर मुलींनी MPSC का निवडावी? म्हणजे त्यांना दुसरे करिअर ऑप्शन्स पण असतील
तुम्हाला काय वाटतं MPSC का निवडावी मुलींनी? MPSC किंवा शासकीय नोकरी म्हणजे आता जर आपण दुसरी कुठलीही नोकरी केली तर त्यामध्ये कसं होतं, आपण सुरुवातीला करतो, नंतर तुमचा जेव्हा दुसरा फेज लग्न होतं किंवा तुम्हाला मुलं होतं, तेव्हा काय होतं, कधी कधी आपण ते मुली मोस्टली नोकरी सोडून देतात घर पाहण्यासाठी. पण नंतर मग त्या डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना अनुभवायला लागते की आपण सोडायला नव्हती पाहिजेत. पण 1-2 वर्षाचा गॅप झाल्यानंतर टेक्नॉलॉजी किंवा सगळ्या गोष्टी एवढ्या पुढे गेलेल्या असतात, तेव्हा तेव्हा त्यांना ती बॅकमध्ये ती नोकरी मिळायला खूप कठीण जाते. पण आपली जे गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासन आहे किंवा ज्या पण गव्हर्नमेंटच्या जॉब्स आहेत, त्यामध्ये आपल्याला परमनंट नोकरी लागते पहिले तर, आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपला फेज येतो, जेव्हा आपल्याला बेबीज वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला प्रेग्नन्सी लिव्ह मिळते. त्याच्यामुळे तुम्ही त्या फ्लोमधून तुटणार नाही आणि तुम्हाला नंतर म्हणजे तुम्हाला हे आयुष्यभर सोबत आहे. जसं तुम्हाला तुमचा जीवनसाथी आयुष्यभर राहतो, तसं तुमची नोकरी तुमच्यासाठी आयुष्यभर राहते आणि एक खूप मोठा कॉन्फिडन्स राहतो की आपण स्वतः काहीतरी जीवनात करत आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण जीवनात नेहमी काहीतरी करत राहिलं पाहिजे. तर म्हणजे जसं आता एक गव्हर्नन्स विषयामध्ये आम्ही गोष्ट म्हणजे स्वयंसहायता गट असतील किंवा विमेन एम्पॉवरमेंटचा एक टॉपिक असतो सोशल जस्टिसमध्ये. तर त्यामध्ये जे वेगवेगळे पैलू असतात आपल्या आयुष्याचे, म्हणजे सामाजिक पैलू असेल, आर्थिक पैलू असेल, राजकीय किंवा विकासात्मक जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्याच अचीव करण्यामध्ये सरकारी पोस्ट असेल किंवा MPSC मधून जी पोस्ट आपल्याला मिळते, तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य होण्यास मदत होत असते. तर मॅडम आता ह्यानंतर एक छोटासा रॅपिड फायर तुमच्यासोबत करायचं आहे, तर आपण स्टार्ट करूया. चहा की कॉफी? दोन्ही नाही. दोन्ही नाही? हेल्थसाठी दोन्ही चांगलं नाही. अच्छा, ओके. मी तर म्हणेल प्रमाणात घ्या. ओके. मॉर्निंग की नाईट स्टडी? मॉर्निंग स्टडी. मॉर्निंग स्टडी. Yes. ओके. ऑफलाईन की ऑनलाईन ऑफलाईन. अभ्यास? ऑफलाईन. ओके. तर ऑफलाईन ऑनलाईन मध्ये तुम्हाला ऑफलाईन का तुम्ही चूज करता? ऑफलाईनमध्ये कसं होतं, आपल्याला मित्र मिळतात तिथे, त्याच्यानंतर एक चांगला क्राऊड आपल्याला मिळतो, आपण छान डिस्कशन करू शकतो. आणि जेव्हा पेपर होतं तेव्हा आपला कॉम्पिटिटर आपल्या बाजूला असतो, तेव्हा आपल्याला कम्पेअर करायला आणि आपल्याला पुढे जायला स्कोप मिळतो. किंवा आपले शिक्षक लोक जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा आपल्याला काही अडचणी जात असेल किंवा फेस टू फेस शिकण्यात एक वेगळी मजा आहे ऑनलाईन पेक्षा. येस. आता नोट्सच्या बाबतीत डिजिटल का हँड रिटन? हँड रिटन चांगल्या राहतात किंवा जेव्हा आपण हाताने लिहितो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये त्याचं रिटेन्शन जास्त काळ राहतं. येस. ओके मॅडम, आता शेवटचा प्रश्न आहे, लायब्ररी का रूम स्टडी? लायब्ररी स्टडी. ओके, का? रूम मध्ये तर आपल्या रूम मध्ये तर कम्फर्ट सगळ्या गोष्टी असतात, वेळ वाचतो. नाही, रूम मध्ये कसं होतं, आपण थोडंसं वाचतो आणि आपल्याला वाटते आपण खूप अभ्यास करत आहे. पण जेव्हा आपण लायब्ररीमध्ये स्पेसिफिकली त्या टाइममध्ये तिथे बसलेलो असतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप हाय असते आणि आजूबाजूचे जे स्टुडंट आहेत अभ्यास करताना दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला राहतं की आपल्याला नाही दिवसभर अभ्यास करायचा आहे, कारण की ते आपले कॉम्पिटिटर आहेत, आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगलं माझ्यापेक्षा 4-5 जास्त वाचेल, मी जास्त वाचेल. ओके ओके. तर थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आलात, तुमचे थॉट्स आमच्याबरोबर शेअर केले. आणि विद्यार्थ्यांना, स्पेशली विद्यार्थी जे मुली आहेत, तर त्यांना सुद्धा ह्या डिस्कशनचा खूप फायदा होईल. तर थँक्यू सो मच मॅम, वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू.